श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण या व्हिडिओमध्ये देवीची ओटी कोणी भरावी, कधी भरावी व कोणत्या दिवशी भरावी, का भरावी, तसेच यासाठी लागणारी सामग्री, ओटी भरताना कोणत्या मंत्राचा उपयोग करावा, तसेच कोणती प्रार्थना करायची, या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे। देवीची ओटी भरणं किंवा देवीला ओटी अर्पण करणं हा आपल्या संस्कृतीत एक अत्यंत महत्त्वाचा, पारंपरिक व पवित्र समजला जाणारा विधी आहे। प्रामुख्याने नवरात्र, देवीपूजन किंवा घरातल्या मंगल कार्यांमध्ये हा विधी केला जातो। यामध्ये देवीला साडी, फळे, फुले, सुपारी, बांगड्या इत्यादी सजवून ओटी अर्पण केली जाते। देवीची ओटी कोणी भरावी, कधी भरावी, कोणत्या दिवशी भरावी व का भरावी, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण जेव्हा माहेरी जातो, सासरी येताना जशी आई आपली ओटी भरते, त्याचप्रमाणे नवरात्रीच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी देवीची ओटी आपण भरायची आहे। देवीची ओटी का भरतात? फक्त परंपरा नाही, तर खूप खोल आध्यात्मिक कारणे आहेत। ओटी भरणं म्हणजे देवीच्या मातृशक्तीला सन्मान देणं, तिला गृहशक्ती मानून आदर करणं। ओटी भरताना देवीला प्रार्थना केली जाते की घरात आरोग्य, शांती, अपत्य सुख आणि आर्थिक समृद्धी राहो। आपले दैनंदिन जीवन देवीच्या कृपेने भरले आहे हे मान्य करण्याचा तो एक मार्ग आहे। नवरात्र किंवा खास दिवसात सुहासिनींना ओटी देण्याची परंपरा आहे। यातून तुझ्या घरी सुख समृद्धी राहो असा आशीर्वाद स्त्रियांमध्ये एकमेकींना दिला जातो। ओटी भरण्याचा अर्थ काय आहे? देवीला माते समान मानून तिला वस्त्र, फळे, अलंकार अर्पण करून तिच्या कृपेसाठी प्रार्थना करणे। घरात धन, धान्य, आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांती लाभावी म्हणून हा विधी करतात। देवीची ओटी कोणी भरावी? सुहासिनी स्त्री ही एक घरची लक्ष्मी मानली जाते। तिच्या हस्ते देवीला ओटी अर्पण केली जाते, तर घरात सुख समृद्धी राहते असे मानले जाते। बहुतेक वेळा घरातील वडीलधाऱ्या स्त्रिया देवीला प्रथम ओटी भरतात, नंतर घरातील इतर स्त्रिया, मुली, सुना देखील ओटी भरतात। देवीची ओटी कशी भरावी? देवीची मूर्ती किंवा फोटो, कलश पूजा घरात किंवा स्वच्छ ठिकाणी ठेवावा। पुढे चौरंग पाट ठेवून त्यावर स्वच्छ पांढरा लाल कपडा अंथरावा। समई दिवा लावावा, अगरबत्ती, नैवेद्य ठेवावा। ओटीचे साहित्य काय असावे? तर साडी किंवा पीस, हळदी कुंकू, बांगड्या, कापूर, काजळ, आरसा, फुले, नारळ किंवा सुपारी, अक्षता, फळे व मिठाई, धान्य, तांदूळ सावकाश ओटीत भरावे। ओटी भरण्याची पद्धत: प्रथम देवीला गंध, अक्षता, फुले वाहावीत। ओटीमध्ये साडी, फळे, बांगड्या, हळद, कुंकू, सुपारी, नारळ इत्यादी व्यवस्थित मांडावे। आई तुला ओटी भरते, आमच्या घरावर तुझी कृपा राहो असा संकल्प करावा। ओटी भरताना देवीसमोर प्रार्थना करावी, आमच्या घरात सुख, समृद्धी, शांती, आरोग्य व संतती सुख राहो। सर्व अडचणी, दुःख दूर करून तुझा आशीर्वाद लाभो। नवरात्रीत दुर्गा देवीची ओटी ही 8व्या किंवा 9व्या माळेला भरली जाते। नवरात्रीतील खास महत्त्व काय आहे? तर नवरात्रात दररोज किंवा किमान एका दिवशी देवीला ओटी भरतात। हे स्त्री शक्ती किंवा मातृशक्तीला मान देण्याचे प्रतीक आहे। ओटी भरल्यानंतर घरातील सुहासिनींना हळद कुंकवासाठी बोलावून त्यांना ही ओटी देतात। साडी, फळे, सुपारी, हळद कुंकू। ओटी भरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी: नेहमी स्वच्छ वस्त्रे घालून करावे, उजव्या हाताने वस्तू ठेवाव्या। श्रद्धा आणि प्रेमाने केलेली ओटीचं फलदायी ठरते। ओटीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? देवीला वस्त्र, फळे, अलंकार अर्पण करणे म्हणजे तिला मातेप्रमाणे सन्मान देणे। घरात सुख, समृद्धी, संतती, धनधान्य व आरोग्य टिकून राहावे म्हणून हे केले जाते। हा विधी म्हणजे कृतज्ञता व आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग आहे। ओटी भरताना संकल्प काय करावा? प्रथम हातात पाणी, अक्षता घेऊन देवी समोर म्हणा: ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज मी श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाने तुला ही ओटी अर्पण करीत आहे। आई, आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य व संतती सुख लाभू दे। आमच्या कुटुंबावर तुझी कृपा नेहमी राहो अशी प्रार्थना करते। ओटी अर्पण करताना म्हणायची प्रार्थना:
ओठीमध्ये साडी, फळे, धान्य, बांगड्या, सुपारी, नारळ देवीपुढे ठेवताना असे म्हणा, अंबे मातेस तुला ही ओटी अर्पण करते. आई, आमचे दुःख, संकटे, व्याधी दूर कर. आमच्या घरात धन, धान्य, आरोग्य, संतती, ऐश्वर्य आणि शांतीचा वर्षाव कर. शेवटी प्रार्थना म्हणा. आरती झाल्यावर हात जोडून म्हणा, जय देवी दुर्गे, जय महाकाली, जय अंबे भवानी. आमच्या घरावर तुझा आशीर्वाद राहू दे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महाकाली, श्री स्वामी समर्थ असे लिहा. धन्यवाद.